क्रमाच्या द्वारे आता हे ऑडिओ कॉन्फरन्स सेवा कार्य नुसतं आता एका संदेशापुरतं नव्हे तर एक वेगवेगळे टार्गेट घेऊन विस्तृत होते. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आणि त्यांचे संचालक विशेष करून खिल्लारे साहेब, गायकवाड साहेब यांना देखील प्रभूमध्ये विशेष आभार, कारण की प्रभू त्यांना चालवत आहे. आणि जेव्हा तो चालवतो तेव्हा उत्तमात उत्तम बुद्धी व ज्ञान देखील पुरवतो. आणि विविध जिल्ह्यांसाठी केल्या गेलेल्या प्रार्थनापैकी आज लातूरसाठी केली गेलेली प्रार्थना, विशेष करून सिस्टर ग्रेस यांची साक्ष, प्रभू आमचा जिवंत आहे आणि तो कार्य करणार आहे. फक्त एक विशेष विषयाकडे आपण सर्वजण जाणार आहोत. आणि विशेष पण जेव्हा आपण वचन ऐकतो तर नुसते ऐकणारे नव्हे, तर वचन पवित्र शास्त्रामध्ये आहे. ते वचन आपण आपल्या हातामध्ये घेऊन वाचण्याकरता किती वेळ देतो. नंबर 2, त्याचं मनन करण्यासाठी आपल्याकडे किती समय असतो. आणि त्याकडे आज आपण थोडक्यामध्ये लक्ष लावणार आहोत की देवाने दिलेलं पवित्र शास्त्र जे आहे ते तुमच्या आणि माझ्या म्हणजेच ख्रिस्ती लोकांसाठी किती महत्वाचं आहे. आणि यासाठी यशाया संदेश जुन्या करारामध्ये येणे प्रकारे लिहिलेला आहे की परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही, कोणी जोडप्या वाचून असणार नाही, कारण माझ्याच मुखाने ते आज्ञा पिले आहे, त्याच्या श्वासाने त्यास एकवट केलेले आहे, त्यास एकवट केलेले आहे. आणि यामध्ये आज एक ख्रिस्ती समाजाची एक महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची जी संकल्पना आहे ती यात मांडलेली, ज्याला आपण ट्रिनिटी म्हणतो, त्रैक्य. आणि या त्रैक्यामध्ये आम्हाला या वचनामध्ये ओल्ड टेस्टमेंट किंवा जुन्या करारामध्ये यशाया याचा 34वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये यशाया 34:16 मध्ये देखील आम्हाला असं दिसून येतं की देवाचं वचन, आपल्याला माहिती आहे की विविध लेखकांनी जवळजवळ 1500 ते 1600 वर्षाच्या काळामध्ये लेखन केलेलं आहे. आणि ते वचनाच्या बद्दल जर आपण विचार करतो तर आम्हाला इथे असं दिसून येतं की देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली विविध लेखकांनी लिहिलेलं आहे. परंतु इथे देव जो बाप आणि देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा देखील कार्यरत आहे, कारण की पृथ्वीच्या निर्मितीपासून तर पृथ्वीच्या शेवटापर्यंत सदोदित हे घटक कार्य करत असतात. आणि त्यामध्ये वचन येणे प्रकारे सांगते की परमेश्वराने म्हणजे तिचे देव जो पिता देखील आहे आणि माझ्या मुखाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि याच्या श्वासाने सर्व एकत्रित केलेले आणि पवित्र आत्मा. आणि इथे आपल्याला दिसतं की यहोवा पिता आहे, त्याचं मुख प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्यामध्ये आम्हाला जो श्वास दिसतो तो पवित्र आत्मा आहे. आणि त्याद्वारे एकत्रित केलेले हे देवाचं वचन जे जिवंत वचन आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि त्यामुळे जर आपण त्रैक्याचा विचार केला तर पवित्र शास्त्रामध्ये त्रैक्य कुठे देखील आपल्याला आढळत नाही. म्हणजे कुठे देखील त्रैक्य हा शब्द किंवा ट्रिनिटी हा शब्द येत नाही. परंतु इसवी सन 325 मध्ये निके किंवा नायसे ह्याच्यामध्ये जी एक कार्यशाळा झाली तिथे या संकल्पना विविध धर्मशास्त्री दिल्या, थिओलॉजियन्स म्हणतात किंवा ज्येष्ठ वडीलजन यांनी ती मांडली. आणि जवळजवळ 150 वर्ष यावर चर्चा झाल्यानंतर ही त्रैक्यची ही जी संकल्पना आहे ती आज आम्हाला आपल्या ख्रिस्ती समाजाची एक महत्वाची संकल्पना अशी आहे. आणि विशेष करून आज आपण या पवित्र शास्त्रामध्ये बघत असताना की देव जो बाप पण आहे, देव जो पुत्र पण आहे, देव जो पवित्र आत्मा देखील आहे. आणि त्याच्याबद्दल त्याच्याद्वारे लिखित जे काय आपल्या हातामध्ये आलेलं आहे त्याच्याबद्दल प्रगटीकरण 22वा अध्याय 18 आणि 19 मध्ये येणे प्रकारे सांगतं की जो कोणी यात भर घालेल. बघा, सुरुवातीला स्थापनेनंतर शेवटा पृथ्वीच्या शेवटानंतर पर्यंत हे सर्व माहिती या पवित्र शास्त्र ग्रंथामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं, जो कोणी यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातून वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून
व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. जगामध्ये इतकं परफेक्ट की माझ्या कानाही मात्रामध्येही बदल होणार नाही, इतकं कोणत्याही धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, जितकं पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि आम्हाला जिवंत देवाने देव केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल लिहिले की त्यामध्ये तुम्ही काही वाढूही नका, म्हणजे मनाचं काही जोडूही नका आणि त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. म्हणजे आपले प्रत्येक संदेशच नव्हे तर जीवनातलं प्रत्येक कार्य, सेवा कार्य हे पवित्र शास्त्राच्या वचनाला धरून असायला पाहिजे. आणि जर ते धरून नाही तर निश्चितच आपण जे देवाने आपण दिलेलं ट्रॅक आहे, ज्याला आपण नियमशास्त्र म्हणतो, त्यापासून भरकटतो. आणि त्यासाठी आपल्याला नेहमी प्रार्थना करत असताना स्तोत्रकर्ता 119:18 मध्ये म्हणतो की तू माझे नेत्र उघड, म्हणजे नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीत पडते. तू माझे नेत्र उघड. प्रभूला धन्यवाद असो की या दिवसामध्ये ऑडिओच्या द्वारे, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या संदेशांच्या द्वारे विविध सेवक, दास, प्रॉफिट आपल्याशी बोलत असतात आणि त्याद्वारे तुमच्या आणि माझ्या आत्मिक ज्ञानामध्ये भर पडते आणि देव त्याच्या वचनाशी बोलतो. परंतु ही बाब देखील महत्वाची, कारण की या दिवसामध्ये अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात की पवित्र शास्त्र देखील आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि त्या पवित्र शास्त्राचं वाचन, त्या पवित्र शास्त्राचं वाचन आपण नियमित करणं अतिशय गरजेचं आहे. ही बाब विसरता कामा नये, कारण की या पवित्र शास्त्रामध्ये जे काही नोंद केलेलं आहे त्याबद्दल असं लिहिलंय की त्या काळाची पहिली मंडळी दररोज संदेश ऐकल्यानंतर घरी जाऊन त्याचा पडताळा करत असते की खरोखर जे काही आम्हाला शिकवलेलं आहे ते शास्त्रात आहे किंवा नाही, किंवा शास्त्राच्या बाहेर तर नाही ना. आणि त्यामुळे जर कोणी भर टाकतं किंवा त्यामधून काही गाळतं तर देवाने दिलेल्या सर्व पिढ्या ज्याच्याबद्दल आता लिहिलेलं आहे त्या व्यक्तीवर येणार आहे. 10 पिढ्याच्या बद्दल आपण ऑलरेडी जाणतो, परंतु अनेक पिढ्या आपल्याला निश्चितच त्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की ट्रिब्युलेशन आहे, त्या काळामध्ये महासंकटाचा काळाच्या सर्व पिढ्या त्या व्यक्तीवर येणार आहे. आता पवित्र शास्त्राच्या दुसऱ्या विषयाकडे आपण जाणार आहोत की अनेकदा आता आपण या दिवसामध्ये असं बघतो की अनेक लोकांनी त्यावर काय केलेलं आहे तर त्याचा अपमान केलेला आहे. या दिवसामध्ये देखील आपण अनेकदा बघतो की काही सेवक वर्ग जे आहे किंवा काही लोक जे आहेत, व्हिडिओ या दिवसामध्ये आपण बघतो आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की अनेक लोक पवित्र शास्त्र जाळत आहे आणि आपल्याला अतिशय वाईट वाटतं की हे लोक पवित्र शास्त्र जाळते आणि कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला जेव्हा त्यांच्या शास्त्राचा किंवा धर्मग्रंथाचा अपमान होतो त्यांना अतिशय वाईट वाटत असतं. आम्हाला देखील वाईट वाटतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल एक महत्वाचा एक परिच्छेद दिलेला आहे की एक यहुदा जे यहुदी लोकांचा पासून निघालेला यहुदा राष्ट्राचा जो राजा होता यहोयाकीमनी काय केलेलं आहे की यिर्मयाच्या द्वारे परमेश्वराने एक संदेश या राजाकरता प्रजेकरता दिलेला आहे. आणि त्या संदेशामध्ये राजा यहोयाकीम जो होता, जो योशियाचा मुलगा होता, आणि त्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्याला न पडणार, म्हणजे त्याचे अधर्माने पाप उघडकीस आलेले आहे आणि त्याद्वारे देवाचा कशा प्रकारे क्रोध उतरेल त्याबद्दल तो संदेश होता. आणि तो संदेश एक वचन पाटीवर लिहून किंवा पटावर लिहून, त्या काळात जे मोठे पट असायचे त्याच्यावर लिहून तो संदेश वाचण्याकरता यिर्मयाच्या द्वारे परमेश्वराने त्या राजाच्याकडे पाठवलं. आणि जेव्हा राजाने ते वाचलं आणि त्याने जे काही त्याचं देवाचं स्पष्ट वचन ते दुधारी तलवारीप्रमाणे त्याच्या जीवनात आणि त्याला दुखवणार असं होतं, लोकांच्या धर्माने पाप उघडकीस आणल्यामुळे त्यांनी क्रोधाने तो पट फाडून टाकला आणि समोर जाणाऱ्या अग्नीमध्ये तो फेकून दिला, अग्नीमध्ये तो टाकून दिला आणि तो जळून भस्मसात झाला. आणि यामुळे हे देवाचं जिवंत वचन, हे देवाचं जिवंत वचन जे परमेश्वराने एक महान संदेश यशयाला दिलेला आहे. आणि तो यशया जेव्हा यिर्मया जेव्हा तो आपलं पट जळताना बघतो तो लपून बसतो, कारण की त्याला माहिती आहे की राजा आता चिडलेला आहे, तो माझ्या शोधात आहे आणि मला निश्चितच वध केल्याशिवाय तो थांबणार नाही.
परंतु परमेश्वराचा क्रोध भडकला आणि परमेश्वराने यिर्मया 36 मध्ये आणि यिर्मया 22:19 मध्ये येणे प्रकारे शाप दिले की दाविदाच्या आसनावर आता तुझ्या घराण्यातून कोणी देखील बसणार नसणार. पुढे असं म्हणतो परमेश्वर की तुझे शव देखील फेकण्यात येईल. बघा केवढं राजा आहे पण त्याचं शवची विल्हेवाट कशी लागल. त्या दिवसात उन्हात व रात्री हिवात ते पडून राहील. बघा उन्हात आणि रात्री ते शव रस्त्यावर पडून राहील. आणि पुढे 22वा अध्याय यिर्मयामध्ये असं लिहिलं की त्याला मूठ माती गाढवाच्या मूठ मातीसारखी दिली जाईल. मूठ माती तर दिली जाईल पण जसं गाढव पुरलं जातं तसं त्याला पुरलं जाईल. आणि तुझे शव जे आहे बॉडी जे आहे ती यरुशलेमच्या वेशीच्या बाहेर फेकून देण्यात येईल. हे शाप कशाची बद्दल मिळालेला आहे. तो देवाच्या आज्ञा चालत नव्हतं हे बरोबर जरी असलं परंतु देवाने त्याचे कान उघडण्यासाठी त्याचे डोळे उघडण्यासाठी जे वचन त्याला दिलं त्याचा देखील त्याने अपमान केला. आणि या दिवसामध्ये अनेक लोक चिडतात आणि म्हणतात पवित्र शास्त्र या सर्व गोष्टी त्यांनी जाळलेल्या आहे आणि आमच्या धर्माला अशा प्रकारे त्याने अपमानित केलेला आहे. परंतु प्रियांनो एक लक्षात ठेवा इथे जी बाब सांगितलेली आहे तो काही परधर्मीय नव्हता. तो यहोवाला मानणारा यहुदी राष्ट्राचा राजा होता आणि त्यामुळे परमेश्वर दुखावला आहे तेव्हा त्याचा क्रोध उतरून आला. ही बाब लक्षात ठेवायची. तर इतर धर्मीय जे देवाला ओळखत नाही इतर धर्मीय ज्यांना देवाच्या पावित्र्य आणि सामर्थ्याची माहिती नाही त्यांनी जरी अशा प्रकारचे गुन्हे केले तर कदाचित ह्या कृपेच्या काळात देव त्यांना क्षमाही करेल. कारण की येशू स्वतः वधस्तंभावर त्याच्या मारेकऱ्यांच्या बद्दल काय म्हणतो की हे बापा यांना क्षमा कर कारण की हे काय कळतात त्यांना कळत नाही. परंतु या राजा यहोयाकीमला बरोबर माहित होता की तो काय करत आहे. आता हे तर झालं तर राजाच्या बद्दल. परंतु प्रियांनो आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये जे पवित्र शास्त्र आहे ते प्रभूच्या कृपेने दयेने आज आमच्या हातामध्ये आहे. वचन आम्हाला हे पण शांत की येणाऱ्या दिवसामध्ये ते तुमच्यामधून काढलं झालं. आपण जर बघितलं तर हे पवित्र शास्त्र मूळ भाषेमधून इंग्रजी भाषेमध्ये ज्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे भाषांतर केलेलं आहे त्याचं नाव विलियम टिंडल आहे. त्यांना इसवी सन 1536 मध्ये या ट्रान्सलेशन जे लोकांच्या हातापर्यंत पोहोचणारे लोकांना कळेल अशा भाषामध्ये काय लिहिलेलं आहे की त्या काळाच्या शास्त्री लोकांनी जिवंत जाळलेलं आहे. फाशी देऊन वधस्तंभावर खिळून मेल्यानंतर त्यांना जाळण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे अपमान कोणी परकीयांनी केले नाही. परत एक बार मी सांगतो आपल्याच लोकांनी या ट्रान्सलेटरचा केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे पवित्र शास्त्र जर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे तर तुम्ही आणि मी त्याचा काय करतो याचा गांभीर्याने विचार करा. राजाने अपमान केला परमेश्वराचा राजा होता परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर उतरला. आज आमच्यावर जर आपण ते वाचत नाही परत एक बार रिपीट करतो जर आपण वाचत नाही तर निश्चितच देव आनंदित होतो का. मला आठवतो आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तर आम्ही अनेक आपले सर्व जेंट्स शिक्षक जे होते ते एकत्ररित्या लंच ब्रेक मध्ये डबा खात असेल. सगळ्यांच्या घरून ते डबा आणत असाल आम्ही एकत्ररित्या खात असेल. पण कधी कधी जास्त डब्यामध्ये जेवण असेल किंवा कधी कधी काही बाहेरची पार्टी किंवा बर्थडे पार्टी असल्यामुळे मग तो डबा खाल्ला जात नसे. मग आम्ही कोणीतरी पिऊन किंवा कोणी गरजवंतांना डब्बा देत असे. परंतु घरी जात असताना तो डब्बा रिकामा दिसायला हवा. तो डबा रिकामा दिसायला हवा कारण की सकाळी पहाटे 5:30-6 उठून जर आमची पत्नी जर सकाळी गरम गरम चपात्या आणि भाजी करून आम्हाला देते तर तिची अपेक्षा असते की हा डबा आपल्या पतीने संपूर्णच आणला पाहिजे. म्हणजे तो डबा रिकामा असायला पाहिजे. जर नाही आणला तर तिचा क्रोध भडकणार आहे. आणि हे नुसतं माझ्यापुरतं मर्यादित नव्हतं तर सर्व पुरुष वर्ग जे पती होते ते सर्व घाबरत होते कारण की त्यांना माहित आहे की पत्नीने एवढं परिश्रमपूर्वक जे भोजन तयार केलेलं आहे ते भोजन जर संपलं नाही तर घरी गेल्यानंतर आपलं काही खैर नाही. हो प्रियांनो हे पवित्र भोजन आहे पवित्र मान आहे जे देवाने तुम्हाला आणि मला आज आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. परंतु आपण त्याचं सेवन करत नाही. जर पत्नीला राग येतो तर परमेश्वराला किती राग येत असेल याच्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी उदाहरण आपल्या सर्वांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा
की देव हा क्रोधाविष्ट देव आहे, तरी देखील तो आमच्यावर प्रीती करतो. आणि घडलेलं असं आहे की यहोयाकीम याच्यावर एक शत्रू राष्ट्र, देवाचा राष्ट्रावर शत्रू राष्ट्र जो नबुकदनेस्सर, जे 3 वर्षाच्या नंतर, म्हणजे 3 वर्ष जाळल्यानंतर पण परमेश्वराने त्याला संधी दिली की ठीक आहे, तू माझा राजा आहे, तू दाविदाच्या सिंहासनावर बसलेला आहे, त्यामुळे मी तुला संधी देतो. परंतु त्यामध्ये काही सुधार न आल्यामुळे राजा नबुकदनेस्सरने यरुशलेमवर चढाई केली आणि पाहता पाहता त्या शत्रूच्या हाती तो पडला. आणि ज्या प्रकारे परमेश्वराने सांगितलं की तुला याची अवस्था गाढवा जसं मूठ माती देतील, तसं तो रस्त्यावर पडून राहणारे, वेशीच्या बाहेर फेकून देणार आहे. आणि अशा प्रकारचे हाल मेल्यानंतर देखील त्याच्या बॉडीचे जे हाल होतील, यावरून दिसतं की त्यांनी काय मोठा गुन्हा केला होता. त्याने गुन्हा हे केला की पवित्र शास्त्र, जे देवाचं वचन आहे, त्यासाठी जे त्याच्यापर्यंत देवाने पाठवलं संदेशाच्या द्वारे, त्याचा त्यांनी अपमान केलेला, त्याला त्याने जाळून टाकलेलं होतं. आणि त्यामुळे प्रियांनो, जेव्हा आपण पवित्र वचनाकडे जातो, परंतु ज्यांनी वचनाचं पालन केलं त्यांच्याबद्दल काय, यहोशुआ जो होता पहिल्याच अध्यायामध्ये येणे प्रकारे परमेश्वर त्याच नियमशास्त्राबद्दल बोलतो की तू आपले सगळे नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिथे तू यशस्वी होतील. पहिला आशीर्वाद ब्लेसिंग आहे, जाशील तिथे तू यशस्वी होतील. तुझ्या मुखी नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव असू दे. नुसतं वाचणं पुरेसं नाही, नुसतं वाचणं पुरेसं नाही, तर तुमच्या मुखामध्ये ते सतत असायला पाहिजे. आजच आमच्या सिस्टरने साक्ष देत सांगितलं की ऑपरेशनच्या वेळेस ते देवाची गीते गात होती. यस, अनेकदा समस्या आल्या, प्रॉब्लेम आल्या, तर आमच्या मुखामध्ये देवाचं वचन नसतं. प्रॉब्लेम आणि समस्या सगळ्यांना, माझं असं झालं, माझं तसं झालं, मला कोणी विचार, अशा प्रॉब्लेमच आमच्या मुखात निघतात. परंतु प्रिया, प्रॉब्लेम समस्या कधी येतील आणि जातील, परंतु देवाचं वचन आमच्या मुखातून, हृदयातून, अंतकरणातून कधी देखील ढळता कामाने. पुढे यहोशुआ येणे प्रकारे म्हणतो की तू रात्रंदिवस त्याचं मनन केलं तर तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्त होईल. आज जर तुमच्या घरामध्ये सुख नाही, यश नाही, तुम्ही जरी संदेश ऐकत असला तरी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, देवाचं वचन वाचा आणि जसं इथे लिहिलं त्याचं मनन देखील करा की काय माझ्याशी बोलू इच्छितो. कारण की पवित्र शास्त्र एक आपल्या जीवनासाठी आरसा आहे. ती आमची खरी परिस्थिती आम्हाला दाखवत असते. त्या परिस्थितीच्या पासून आपण मुख फिरवता कामाने. पुढे असं लिहिलंय, मी तुला आज्ञा केली आहे ना, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण की जिथे तू जाशील तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रेज द लॉर्ड. यस, देवाचं वचन जर तुमच्या बरोबर आहे तर मग परमेश्वर पण तुमच्या बरोबर. देवाचं वचन तुमच्या बरोबर आहे तर तुझे मार्ग खुले होतील. देवाचं वचन जर तुमच्या बरोबर आहे, त्याच्या मनामध्ये तुम्ही ठासून ठेवलं, तुमच्या मुखी जर आहे, तर तुमचे सर्व कार्यात तुला यश मिळेल. ही बाब देखील एकदम स्पष्ट आहे. आणि शेवटला आणि तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि त्यामध्ये आपल्याला मी हे सांगू इच्छितो की हे वचन वाचणं मंत्र उच्चारांसारखं नाही की आपण बसलो ते वाचलोय, झालं आज माझं पवित्र शास्त्र वाचून झालं. नाही नाही प्रिया, काही काही लोक आनंदाने म्हणतात की आम्ही एका एका दिवसात 5-5, 10-10 निश्चितच अध्याय वाचून काढतो. चांगली गोष्ट आहे, पण अवश्य वाचा. परंतु प्रियांनो, ते वाचल्यानंतर तुम्हाला आणि मला त्या शास्त्रात वचनातून काय कळालेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला आणि मला बोलत असतो, पवित्र आत्मा त्या वचनातून तुमच्याशी बोलत असतो. त्याच्यापासून आम्हाला काय बोध मिळाला हे देखील तपासणं आणि जाणणं भरपूर आहे. त्यामुळे संत पौल 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये कलस्सीकराचे पत्र 3:16 मध्ये लिहितो की ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. सर्व ज्ञान, वचनामुळे सर्व ज्ञान मिळतं आणि ते कसं भरपूर राहो. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्पराला शिकवण द्या. यस, आम्ही धन्यवाद देतो की रोजच्या रोज एक अद्भुत शिकवण विविध सेवकांच्या द्वारे, साक्षीच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळते. आणि त्यामुळे आपण मजबूतीने टिकत आहोत. आणि त्याबरोबर गीते आणि आध्यात्मिक स्तवने, गीते गा, प्रार्थना करा, वचन वाचा, मनन करा, एकमेकांना साक्षाच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे एकमेकांना बोध करा. आणि त्यामुळे आपल्या अंतकरणात देवाच्या कृपेच्या प्रेरणेने गा. यस,
तुम्हाला जेव्हा देवाची कृपा मिळते, त्यांचं हृदय, अंतःकरण स्तुती स्तवनाचे गायने, गीते तुमच्यामधून फुटतात आणि हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि ही बाब अतिशय, आणि हे गोष्ट जे आहे ते वृद्ध लोकांसाठी नाही तर लहानपणापासून आमच्या मनामध्ये असणं अतिशय. कधी कधी काही लोक म्हणतात की अहो ते काय लहान मुलांना काय कळतं, परंतु प्रियांनो, लहानपणी ठसवणं, विशेष करून संडे स्कूलमध्ये किंवा घरी असलेल्या कौटुंबिक भक्तीमध्ये हे ठसवणं अतिशय गरजेचं. मी अनेकदा हे साक्ष देतो किंवा हे उदाहरण देतो की एक मुलगा लहान होता आणि तो संडे स्कूलला जात असे, परंतु घरामध्ये आई वडिलांचा वाद झाल्यामुळे तो डिस्टर्ब झाला आणि त्याचं जे बालपण जे आहे ते अतिशय कष्टमय गेले, कारण की त्यांनी जास्त समय आई वडिलांचे भांडणं, आई वडिलांचे वाद आणि ह्या सर्व गोष्टीला तो सामोरे जात गेला. परंतु तो तरुण झाला आणि हॉस्टेलमध्ये गेला आणि तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहू लागला. परंतु अभ्यासामध्ये त्याला स्ट्रेस यायला लागला, दडपण यायला लागलं. त्यांनी जे ठरवलं होतं तसं त्याच्याशी अभ्यास होईना आणि मग पुढे जाऊन तो काही सेमेस्टर एक्झाम मध्ये नापास देखील झाला आणि मग त्याला वाटलं की अरे अरे खूप कठीण आहे, हे माझ्याशी होणार नाही. घरी देखील सुख शांतीने, इथे देखील मी अभ्यास करतो तर तिथे यश नाही आणि तो अतिशय निराश झाला. सैतानाने त्याच्या डोक्याचा, विचारांचा पागडा घेतला आणि काय झालेलं आहे, त्याने ठरवलं की आता मला आपला जीव देणं हेच सर्वोत्तम उपाय असं वाटतो. आणि त्यासाठी आता त्याने ठरवलं की मी वर फॅन आहे त्याला गळफास घेऊन मी आत्महत्या करणार. आणि त्याने गळफास साठी दोरी टांगली आणि तो स्टूल ठेवला आणि त्यानंतर तो त्याला टांगायला, मानेला त्यात घालण्या अगोदर त्याच्या मनात विचार आला की लहानपणापासून संडे स्कूलमध्ये मला हे शिकवलं की कोणतेही कार्य करण्या अगोदर प्रार्थना कर. इव्हन जेवायच्या अगोदर जसं आपण प्रार्थना करतो, कोणते कार्य करण्याच्या अगोदर प्रार्थना कर. आणि मग तो प्रार्थना करत असताना देवाने त्याला गलती 3:13 दाखवलं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आणि हे वचन त्याच्या हृदयात कार्य करून घेतलं. यस, माझं बालपण शापित आणि दुःखात, क्लेशात गेलं. माझं तारुण्य स्ट्रेस, दडपणाने, या सर्व प्रकारच्या स्ट्रेस मध्ये, डिप्रेशन मध्ये गेलं आणि आता मेल्यानंतर मी म्हणतो की मला शांती मिळेल, परंतु मी तर शापित ठरणार आहे, मी तर शापित ठरणार आहे. आणि देवाने त्याच्या हृदयाचं कार्य केलं आणि त्याने ते आत्महत्या करण्याचा विचार सोडला, परत एक बार खाली उतरला, देवाच्याकडे पश्चाताप केला, रडला आणि पुढे तो शिकला. नुसतं शिकलाच नाही तर देवाच्या वचनात पण वाढला आणि पुढे जाऊन एक चांगला उत्तम सेवक देखील झाला. पुढे जवळ म्हणण्याचा अर्थ हे गोष्ट एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन पेरलं जातं, ते योग्य वेळेत तुमच्याशी आणि माझ्याशी बोलते, ते बोलत राहतं. परंतु 1-2 वचन वाचून चालणार नाही, तर आपल्याशी जास्त जास्त देवांच्या वचनाने बोलावं, आपले जास्त जास्त प्रत्येक कार्यामध्ये देवाने सहाय्य करावं, यासाठी निरंतर वाचा, मनन करा. जसं संत पाऊल करतो की एकमेकांना बोध करा, शिकवण द्या, साक्ष सांगा, ज्याद्वारे स्वतःची तर प्रगती होईलच होईल, परंतु ऐकणाऱ्याची, बघणाऱ्याची देखील प्रगती होते. आणि त्यामुळे देवाचं वचन आम्हाला असं शिकवतं की आम्हाला सुरुवातीला जेव्हा वचन वाचतो, अनेक जण असे म्हणतात की पाळक साहेब ते फार कठीण वाटतो, काही कळतच नाही आम्हाला, काही आम्हाला आवडतच नाही, आम्ही बसतो ना तर झोपच येते आम्हाला ना अनेकदा एकदम म्हणजे उदास वाटतं, वाचावं असं वाटत नाही, कारण की काही गोष्टी कळत, इंटरेस्ट येत नाही आम्हाला. मला पण लहानपणी जेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला मॅथ्स मध्ये शिक्षण घ्यायचं, पण माझा सगळ्या विषयामध्ये सगळ्यात वीक पॉइंट मॅथ्स होता, कारण की त्यात मला काहीच येत नसे. पण वडील म्हणे नाही नाही नाही, तुला जर प्रगती करायची, जर पुढे जायचं तर तुला मॅथ्सच घ्यावं लागेल. अहो म्हटलं मला मॅथ्सच्यात सगळ्यात कमी मार्क्स मला मिळतात, मी अशा प्रकारे नापास होईल. वडील म्हणे मला ते काही सांगू नको, पण तुला तेच घ्यावं लागेल. आणि मग माझ्याकडे काही उपाय नव्हता, कारण की त्या काळामध्ये अशा लेकरांच्या बद्दल लेकरांनी आपले मत मांडावे आणि स्वतः चालावे असं आजचा काळासारखा समय नव्हता. आणि मग मी ठरवलं नाही बाबा आपल्याला मॅथ्स करायचंच, आता उपायच नाही. आणि मग मी अभ्यास करू लागलो, मेहनत करायला, सारखे सम्स आणि मॅथ्स सोडू लागलो. आणि मग हळूहळू जसं जसं मी प्रयत्न करत, सुरुवातीला खूप कठीण गेलं, खूप जड गेलं, कारण की तो माझा वीक पॉइंट होता, कारण की त्यात मला येत नव्हतं. परंतु पुढे पुढे मला ते इंटरेस्ट येऊ लागला, त्याच्यामध्ये रुची वाढू लागली. आणि मग मी हळूहळू त्या गणित एक एक मला जसं येत गेलं, जसं जसं मी शिकत गेलो, तसं तसं मग
उत्साह येत आला, स्फूर्ती यायला लागली आणि काही दिवसानंतर मला सर्व विषयांमध्ये गणितच हा विषय आवडला. पुढे मी ग्रॅज्युएट बीएससी मध्ये मॅथ्स घेतलं, त्याच्यात एमएससी मध्ये मॅथ्स घेतलं आणि आपल्यापैकी कदाचित अनेकांना माहिती आहे की एसएससी बोर्ड जे आहे त्यामध्ये गणित, त्याचप्रमाणे टीईटी परीक्षा असो किंवा स्कॉलरशिप एक्झाम असो किंवा नॅशनल टॅलेंट एक्झाम असो, त्याच्यामध्ये पेपर सेटर मधून महाराष्ट्राचा पेपर सेटर म्हणून प्रभूने माझा उपयोग करून घेतला. प्रेज द लॉर्ड. यस, सुरुवात ही कठीण असते, खडतर असते, परंतु आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. जेव्हा आपण त्यामध्ये परिश्रम घेऊ लागतो तेव्हा आपला इंटरेस्ट क्रिएट होतो. नुसतं प्रार्थना करून चालणार नाही, आपल्याला श्रम करावे लागतात. जेव्हा तुम्ही आणि मी श्रम करतो, तुमचे आणि माझे परिश्रम देव बघतो, हळूहळू तो देखील कृपा पुरवतो, तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्या विषयाला आम्ही आत्मसात करतो आणि आत्मसात केल्यानंतर मग जे काही आशीर्वाद आहे ते जग बघून चकित होतं की खरोखर याच्या ठाई परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराची सेवा किती अद्भुतरित्या भरलेली आहे. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की निराश होऊ नका, घाबरू नका, तुम्ही चिकाटी राहा. आपण सर्वजण आपला संसार करत असताना, आपला जॉब करत असताना, आपले विविध जबाबदाऱ्या पार किती चिकाटीने काम करतो, परंतु ही चिकाटी देवाचं वचन याचा अभ्यास करत असताना, देवाचं वचन वाचत असताना आपल्यामध्ये नसते. त्याचं कारण आहे की आपण संसाराला व इथे नोकरीला गांभीर्याने घेतो, परंतु देवाचं वचन याला गांभीर्याने घेत नाही आणि ज्यामुळे आपण त्याला महत्व देत नाही, त्यामुळे तिची काठी आपल्या ठाई दिसत नाही आणि त्यामुळे आपण एक प्रथा म्हणून, एक विधी रीतिरिवाज म्हणून आपण ते वाचतो, परंतु त्याचा लाभ जे वचनामध्ये लिहिलेला आहे की त्याचा जो लाभ आहे, जो यहोशुवाला प्राप्त झाला, त्याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळत नाही. आणि मार्क शुभवर्तमान 13:31 मध्ये अशा प्रकारे वचन लिहितंय की आकाश व पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचने कधी नाही तशी होणार नाही. माझी वचने. यस प्रियांनो, एक लक्षात ठेवा, आमच्या जन्माच्या अगोदर त्या वचन होतं. पृथ्वीच्या निर्माण करता परमेश्वराने ती वचन दिले, त्या पृथ्वीवर राहणार, कोणी जाळो, कोणी फाडो किंवा काही हो, हे वचन जे आहे, जे पवित्र शास्त्र आहे, ते सर्वदा टिकून राहणार आहे. त्यामुळे जर आम्ही आमच्या आत्म्याला मरण नाही तर आमचा आत्मा वाढतो तरी कशामध्ये? आमच्या आत्म्याला ताकद आणि बळ आणि सामर्थ्य देण्यासाठी देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे, परंतु त्याचा मार्ग आणि प्रकाश हा हे देवाचे वचन आहेत. आणि त्यामुळे प्रिय, सुरुवातीला जसं मी सांगितलंय की त्रैक्याचं सामर्थ्यानिशी हे वचन आमच्यापर्यंत आलं. ज्यांनी त्याचा अपमान केला ते कशा प्रकारे नाश पावलेले, ते देवाचा राजा होता, तो त्याला देखील देवाने सोडलेलं नाही. हो प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील देवाला प्रिय आहोत. जेव्हा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, जेव्हा आम्ही त्याच्याकडे निश्चितच बघत नाही किंवा सिरियसली घेत नाही, आम्ही देवाचं वचन हातात घेतो पण वाचत नाही, अनेक रविवार किंवा काही दिवस पुरतच त्याचं वाचन करतो, तर मला सांगू द्या, ज्या प्रकारे या कीमवर देव नाराज झालेला आहे आणि त्याच्यावर क्रोध उतरलाय, तो क्रोध तुमच्या आणि माझ्यावर उतरणार नाही का? निश्चितच उतरणार आहे. परंतु कृपेच्या काळामध्ये देव संधी देतो. जसं त्या राजाला 3 वर्ष संधी दिली, देव आम्हाला अनेक वर्ष संधी देते, परंतु किती समय येणार? ओ प्रियांनो, दिवसावर दिवस चाललेले, वेळ आता कमी राहिलेला आहे. त्यामुळे वचन वाचा, वचनाचं मनन करा आणि तिसरी महत्वाची गोष्ट, वचन पाठ देखील करा. आणि जे लोक या वचनामध्ये रमतात, जे वचनाचं पाठांतर करतात, त्याचं लिहिलेलं संत पौराणिक किती स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक स्तवने नुसतं शिकतात नाही, ते इतरांना देखील बोलतात. त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचे आशीर्वाद सदोदित वाहत्या झऱ्याप्रमाणे होतात. आणि जसं यहोशुवाला परमेश्वराने सांगितलं की तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर राहील, तू जे काही हाती घेतील ते सर्व सिद्धीत जाईल. हे सर्व आशीर्वाद नुसतं यहोशुवालाच नव्हे, तर नियमशास्त्राने वचन पाळणाऱ्या प्रत्येकाला देव देव. आणि आज ईश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खरोखर एक नवीन उपक्रमाच्या द्वारे
आता हे ऑडिओ कॉन्फरन्स आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की रात्रीच्या समय तू आम्हाला एकत्र केलेले. आज आम्ही पित्या परत एक बार तुझ्याकडे बघत असताना तुझं जिवंत वचन जे आकाशातून पवित्र आत्म्याच्या कर्वे अनेक लेखकांच्या लेखणीमधून आम्हापर्यंत पोहोचलेले आहे, ज्याच्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिलेले आहे, ते आज मुबलक अशा आमच्या हातामध्ये. परंतु देवा, आम्हाला या गोष्टीची जाणीव नाही. आम्ही आज देखील त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाही. आज जेव्हा आम्ही त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही, जरी त्याचा आम्ही बाह्य स्वरूपाने अपमान करत नसलो तरी देखील ते आमच्या हातात असून आम्ही त्याचा लाभ घेत नाही, म्हणजेच आम्ही जिवंत देवाचा अपमान करतो. आणि जर आम्ही अपमान करतो तर पित्या, आज आम्ही आपले पाप पदरी घेतो. देवा, तू विश्वासनीय नाही, आमच्याशी बोल. आम्ही जिद्दाने हट्टाने ते वाचावं, कारण की ते वचन जिवंत आहे आणि ते वचन बोलणारे आहे. ओ पवित्र परमेश्वर, शरीरांचा मज्जा तंतूला भेदून आरपार जाणार. पवित्र आत्म्याच्या द्वारे ते वचन आमच्याशी बोलावं, आणि ते नुसतं बोलूनच नाही तर आम्ही त्याला मेहनतीने पाठ करावं, इतरांपर्यंत सादर करावं. त्याद्वारे आशीर्वाद स्वर्गातून ज्या प्रकारे यहोशुआस प्राप्त झाले, आम्हाला देखील प्राप्त होणार आहे. आज आमच्या हातामध्ये तेल आहे, पाणी आहे. प्रभू राहिले, आम्ही आज जरी देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आपले वचन पाठवून त्यात बरे केले. तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल, असा त्यांनी विश्वास धरला आणि घरी चाकर बरा झालेला त्या अधिपती सापडला. प्रभू राय, आम्ही तुझ्या जवळ येतो. जरी पवित्र परमेश्वरा प्रार्थना करणारा मी प्रत्येकापासून दूर असलो, परंतु देव तू त्यांच्या जवळ, तुझा उजवा रक्ताळलेला हात ज्याच्या द्वारे येशू राजा तू आम्हाला आशीर्वादित करत आहे. तुझं वचन तुम्हाला आरोग्य प्राप्त होते. आरोग्य प्रत्येकास विशेष आशीर्वादित करत द्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्यदायी कार्य जीवनाच्या द्वारे आणि सर्व व्हायरल चिंता, काळज्या, डिप्रेशन प्रभू येशू खांद्याचे, सांध्याच्या, कॅन्सरचे, टीबीचे येशू मध्ये दूर कर. कारण जीवन आणि विशेष या दिवसामध्ये आम्ही असणारे आणि त्यामध्ये मुळावलेले तुझे सेवक आणि दास व्हावं अशी कृपा कर. परत एक बार विविध जिल्ह्यांसाठी केले गेलेल्या प्रार्थनेमध्ये लातूरला तो आशीर्वादित कर अशी आम्ही विनंती करतो. आणि परत एक बार ग्रेस सिस्टरसाठी धन्यवाद देतो की प्रभू त्याच्या जीवनामध्ये तू अद्भुत ग्रेस आणि कृपेची ओती केली. धन्यवाद असो आमचे ब्रदर खिल्लारे आणि गायकवाड साहेबांसाठी, ती अद्भुत अखंड सेवा विविध सेवकांच्या द्वारे चालवत आहे आणि तुझ्या नावाचा गौरव करत. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.